काय खायचं बेटा? ओ टाइगर, ओए टाइगर, ओए बॉस, क्या चाहिए? क्या खाना है? क्या खाना है बेटा? असं मोबाईल बघितला ना. नाही खायची फिशी? नको देऊ चिकुडी. मी चालली फ्रीज जवळ. चालली मम्मा. बाय बाय. बाय बाय. आता कसं बघितलं? कोण खाणार फिशी? इतकी कशी फिशी आवडते असल्या पोराला? चल चला जाऊया, चला खाऊया, चल चल सोनू. हे सोनू खाऊया, चल. कम बोकी, चला 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 चला. काम काम. कोण येते इकडे? कोण येते? कोण येते? कोण येते? मम्मा चालली. कोण खाता फिशी? हू तर बुकी येणार आहे. आला ये. काय खायचं तुला? काय खाणार तू? काय पाहिजे तुला? काय पाहिजे? काय खायला आवडतं तुला? उघड, चल डबा उघड. उघड उघड. कसं उघडणार? म्याऊ. अच्छा वैसच तुझा फक्त आवाज निघतो लाडू. बाकी दिवसभर आवाज गायब. कसं उघडणार टिफिन? उघड उघड उघड. डबा उघड. चिकुडी. हा हो बेटा. हो गो बॉय. गोजू खेळतो पण कसं खेळतो बघा लगेच. कशी लाडी गोडी. का बदमाश गुंडा. तसं माझ्याजवळ येत नाही. फ्रीज उघडलं का उघड पटकन दरवाजा. दे मला लवकर फिशी. हा आणि आम्हाला आहे ना हल्ली पॅकेट फूडचं पण जेवण असंच नाही आवडत. तिथे ना वाट बघ, तिथे एखादा कॉक्रोच निघाला तर माझ्या लाडूला मस्तपैकी पकडायला फार आवडतं. मग ते आहे ना लाडू. मिळालं का एखाद दिवशी तरी तुला पण? हां ए सोनी चल खायला देते. चल 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 ग माझं बाळ. चल चल. हे माझ्या बोकीचं बेट फूड. आणि बेट फूड पण आता खायला नको त्याला. ते बेट फूडमध्येही त्याला छान अशी विस्कासचं टुना जेली देतो आम्ही त्याला, ज्युनियरचं. ते पण त्याला असं आवडत नाही. मिक्स करून दिलं तर तो खातो. मग फिश पाहिजे तर ड्राय फूड पाहिजे क्रिस्पी. चल हे बेटा. शिजवून ठेवली मी तिला. हे घे ठेवली बघ. हे हां खाणं बाकी हेच आवडून खातो. नंतर मग ते जेवण अक्षरशः मागे घेऊन फिरून खाऊ घालावं लागतं. हे बघा हे दिलं तर खात नाही तो. बदमाश एक नंबरच. खा ना बेटा. खा बेटा खा. गुड बॉय. खा ना सोनू. खा ना बेटा. ते खालचा फिश थोडाफार राहिला असेल ते चटणार फक्त. त्याच्यात मी फिश ॲड केला तर खाणार. तर हे तर नकोच म्हणतो. नकोच मला ते जेवण. छान मांदेली आणि
थोडंसं बोंबील जे आहे ते. थांब बेटा थांब. माझा लाडू देते सोनं, थांब जरा. माझा लाडू तो छान खातो ना, छान त्याला खाताना लागतो, आवडून खातो. आणि आता अर्ध्या मिनटात अगदी असं वाटेल की त्या प्लेटमध्ये जेवणच नव्हतं, असं संपेल ते जेवण. आता हेच जेवण साहेबांच्या मागे मागे घेऊन फिरावं लागतं आम्हाला.